2025 जागतिक क्षयरोग दिन या निमित्ताने सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील शहर क्षयरोग विभागातर्फे आजची ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे। त्यासाठी उपस्थित आहेत आमच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने सुरवसे मॅडम आणि मी स्वतः डॉक्टर अरुंधती हराळकर शहर क्षयरोग अधिकारी व माझा स्टाफ इथे उपस्थित आहे। जागतिक क्षयरोग दिन आपण 24 मार्चला साजरा करतो, पण MTB बाय 2025 ला क्षयरोगाचं निर्मूलन करायच्या उद्देशाने माननीय पंतप्रधान महोदयांच्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंतर्गत आपण 100 दिवसीय मोहीम राबवली। पण हा जो जागतिक क्षयरोग दिन जो आहे ते मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूचे शोधक रॉबर्ट कॉक यांनी 24 मार्च 1882 रोजी याचा शोध लावला आणि म्हणून हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो। आणि भारताला टीबी मुक्त करण्याच्या अनुषंगाने यावर्षीचं जे आपलं थीम आहे ते आहे यस वी कॅन एंड टीबी, कमिट, इन्व्हेस्ट अँड डिलिव्हर, म्हणजे प्रतिज्ञा करा, तरतूद करा आणि सेवा द्या। या त्रिसूत्रीच्या आधारावरती आपण पुढे भारताला क्षयमुक्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहोत आणि त्या अनुषंगानेच सर्व जनभागीदारीचे सहभाग असणं खूप गरजेचं आहे। आणि या अनुषंगाने 7 डिसेंबर 2024 रोजी 100 दिवसीय मोहीम केली। ही मोहीम संपूर्ण भारतामध्ये 347 जिल्ह्यांमध्ये झाली, त्यातलं सोलापूर एक शहर आहे, पण सोलापूर मधला डेथ रेट आणि टीबी पेशंटचा नंबर हा देशाच्या तुलनेने जास्त असल्याने आपली पण निवड झाली आणि ही दुर्दैवाची बाब असली तरी आम्ही त्याच्यातून पॉझिटिव्हली घेऊन सकारात्मक दृष्टीने कामकाज करायचं ठरवलं आणि शहरातल्या विविध भागामध्ये आम्ही निक्षय शिबिरे आयोजित केली। जो जोखीमग्रस्त गट आहे आधी आपण त्यांना फाइंड आउट केलं, त्यांची लाईन लिस्ट बनवली आणि त्यांना सेवा द्यायची ठरवली आणि त्या सेवाचं स्वरूप होतं ते म्हणजे त्यांचे थुंकीचे नमुने तपासणे आणि फील्डमध्ये जाऊन एक्सरेची तपासणी करणे। आणि या धर्तीवर जर एखादा क्षयरुग्ण आढळला तर त्याला लवकरात लवकर निदान करून क्षयरोगाच्या ट्रीटमेंटवर आणणे हे असं या मोहिमेचं स्वरूप होतं। आणि आपल्याला दिलेल्या प्रेस नोटमध्ये आम्ही आतापर्यंत जवळपास 303 निक्षय शिबिरे आयोजित केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे लाभार्थी मिळून 2,74,000 पोहोचलेले आहेत। त्यातले जोखीमग्रस्त जो गट आहे तो 2,03,316 आहे। यामध्ये आपण 8,277 थुंकी नमुने तपासलेले आहेत आणि एक्सरे जे केलेले क्षय किरण ते 10,959 केलेले आहेत आणि ह्या सगळ्यामधून आम्हाला आतापर्यंत 874 नवीन रुग्ण भेटलेले आहेत ज्यांना आम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंटवर आणलेलं आहे। सध्या 1696 हे क्षयरुग्ण ओव्हरऑल सोलापूर शहरामध्ये ट्रीटमेंट घेत आहेत। हा भाग झाला ट्रीटमेंटचा, क्षयरोग शोधण्याचा आणि त्यांना उपचारावर आणण्याचा। पण क्षयरोग होऊ नये म्हणून आपल्याकडे सध्या प्रौढ BCG लसीकरण पण उपलब्ध आहे आणि त्याची कॅटेगरी आहे ती 6 कॅटेगरीच्या लोकांना आपण प्रायोरिटीने त्यांना देणार आहोत, जी 60 वर्षापूर्वी स्त्री पुरुष आहेत, ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना मागे टीबी झालेला आहे किंवा त्यांच्या घरातील हाऊसहोल्ड कॉन्टॅक्ट असतील किंवा ज्यांचा बॉडी मास इंडेक्स 18.5 पेक्षा कमी असेल किंवा ज्यांना व्यसन आहे, तंबाखू किंवा दारूचं व्यसन आहे, अशा लोकांना टीबी होण्याची जी शक्यता आहे ती 33% जास्त असल्याने यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून BCGची लस आपल्याकडे उपलब्ध आहे। तसेच टीबीचा जो जंतू आहे, हा जीवाणू आहे, हा लेटेंट स्वरूपात म्हणजे सुप्त अवस्थेत फुफ्फुसांमध्ये राहतो आणि तो जोपर्यंत त्याला पोषक वातावरण भेटत नाही तोपर्यंत तो आजार निर्माण करत नाही। तर हा जंतू जर सुप्त अवस्थेत असेल त्याला लेटेंट इन्फेक्शन म्हटलं जातं, तर त्याला शोधण्यासाठी सुद्धा एक ॲडव्हान्स तपासणी शासनाने शोधून काढलेली आहे, त्याला सायटीबीची टेस्ट म्हणतात। आणि ही सायटीबीची टेस्ट आपण डाव्या हातावरती केल्यानंतर इंट्राडर्मल इंजेक्शन नंतर मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित 6 एअरबॅग आणि 6 रंगात। मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 पासून सुरू होते। यासोबत LED रियर लॅम्प्स, USB चार्जर सह रियर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत। फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर।